श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अनेकदा आपण अनुभवतो की घर सर्व सोयी सुविधांनी युक्त असलं तरी तिथे गेल्यावर मन प्रसन्न राहत नाही. उलट घराबाहेर गेल्यावर छान वाटतं. असं का होतं? कधी-कधी आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्यापासून आपल्याला रोखते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या संकेतानुसार तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे का हे कसे ओळखावे आणि त्यावर प्रभावी उपाय काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी स्वामींनी सांगितलेला एक उपाय सांगणार आहे. पहिला आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे घरातील सततची भांडणे आणि अकारण चिडचिड. जर तुमच्या घरात विनाकारण छोटी छोटी भांडणे होत असतील, घरातील व्यक्ती एकमेकांवर ओरडत असतील आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीला मनात अस्वस्थता येत असेल, तर समजावे की घरात नकारात्मक लहरींचा प्रभाव आहे. जिथे नकारात्मकता असते तिथे माणसाची सहनशक्ती कमी होते आणि क्रोध वाढतो. स्वामींच्या मते शांतता हाच देव आहे आणि जिथे शांतता नाही तिथे नकारात्मकतेचा वास असतो. दुसरा संकेत म्हणजे प्रगती खुंटणे, प्रयत्न करूनही अपयश येणे. तुम्ही खूप कष्ट करताय, स्वामींचा जप करताय, पण तरीही तुमची कामे शेवटच्या क्षणी अडकतायत का? घरात पैसा येतोय पण तो पाण्यासारखा वाहून जातोय का? किंवा घरामध्ये सतत काहीतरी तुटणे फुटणे, नळ गळणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे अशा घटना वारंवार घडत असतील, तर हे लक्षण आहे की घरातील ऊर्जेचा प्रवाह म्हणजेच एनर्जी फ्लो विस्कळीत झाला आहे. नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करते. तिसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे घरातील तुळस आणि घरातील झाडे सुकून जाणे. हिंदू धर्मात आणि स्वामींच्या भक्तीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही वातावरणातील नकारात्मकता शोषून घेते. जर तुमच्या घरातील तुळस योग्य काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल किंवा घरातील इतर रोपे कोमेजून जात असतील, तर ते अशुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ असा की घरातील नकारात्मकता इतकी जास्त आहे की ती झाडांना सहन होत नाहीये. चौथा संकेत आहे शारीरिक आणि मानसिक थकवा, म्हणजेच वारंवार आजारपण आणि थकवा. तुमच्या घरात कुणीतरी सतत आजारी पडत असेल, एकाचं आजारपण संपलं की दुसऱ्याचं सुरू होत असेल, तर हे चिंतेचं कारण आहे. औषधं लागू पडत नसतील किंवा डॉक्टरांना आजाराचं निदान होत नसेल, तर ती दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. तसेच घरात पाऊल ठेवताच शरीरात जडपणा जाणवणे, सतत झोप येणे किंवा मरगळ वाटणे हे नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहेत. पाचवा संकेत आहे अनामिक भीती किंवा दुर्गंधी, म्हणजेच विचित्र वास किंवा भास होणे. कधीकधी घर स्वच्छ असूनही घरात अचानक कुबट वास येतो किंवा कोणाच्या तरी असण्याचा भास होतो. पाळीव प्राणी कुत्रा किंवा मांजर जर अचानक घराच्या एका कोपऱ्यात बघून भुंकू लागले किंवा घाबरू लागले, तर समजावे की तिथे काहीतरी नकारात्मक आहे. स्वामी समर्थांचे भक्त अशा वेळी स्वामींच्या चित्राकडे पाहून प्रार्थना करतात, ज्यामुळे भीती निघून जाते. आता प्रश्न पडतो, यावर उपाय काय? तर हे आहेत काही उपाय. 1. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. 2. सायंकाळी भीमसेनी कापूर आणि भीमसेनी धूप जाळून घरभर त्याचा धूर फिरवा. 3. दर गुरुवारी घरात गोमूत्र शिंपडा. 4. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा आणि तोरण लावा. स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा, जिथे स्वामी समर्थांचे नाव घेतले जाते तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. मनात श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर भार टाका. तुम्हाला यापैकी कोणते संकेत जाणवतात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि म्हणा, अशक्यही शक्य करतील स्वामी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या इतर भक्तांसोबत शेअर करा. धन्यवाद.